Hello dear students, today we are going to see appreciation of standard 11 poems. Yesterday we had seen that the appreciation of first poem, that is Cherry Tree. Now today we are going to see the appreciation of standard 11 poems second poem, that is The Sower. Let us see this video. आता परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशन लिहित असताना कोणकोणते पॉईंट्स आपण घ्यायला हवेत. फर्स्ट पॉईंट बघा, अबाउट द पोएम ऑर पोएट ऑर टायटल. द पोएम द सोअर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ हार्डवर्किंग फार्मर टॉयलिंग इन हिज फील्ड्स ॲज द पोएट वॉचेस इवन आफ्टर सनडाऊन. तोरू दत्त इन हर ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोएम स्पीक्स इन प्रेज ऑफ हिज डेडिकेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अप्रिसिएशन भाग लिहायचा असतो त्यावेळेला सर्वात पहिले म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, फर्स्ट पॉईंट जो असतो तर तो पहिला पॉईंट अबाउट द पोएमविषयी लिहायचं असते. त्यानंतर अबाउट द पोएट म्हणजे ज्यांनी ती कविता लिहिलेली असेल त्या पोएट किंवा पोएटेसचे जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला स्पेलिंग सहित पाठ असणं गरजेची गोष्ट आहे. आणि कोणत्या कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशन करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द पोएम द सोअर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ हार्डवर्किंग फार्मर. ही जी कविता आहे ही कविता द सोअर ही कविता आहे. ही कशी कविता आहे, एका कष्टाळू शेतकऱ्याची वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. सोअर या कवितेमध्ये तो कसा करतो शेतामध्ये, टॉयलिंग इन हिज फील्ड्स म्हणजे अतिशय कष्ट काम करत असतो, अतिशय हार्डवर्किंगचं काम त्याचं शेतामध्ये असते. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲज द पोएट, आणि एक पोएट म्हणून या ठिकाणी ही सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे बारकाईने त्या ठिकाणी लक्षात घेण्यात आलेल्या आहे. वॉचेस इवन आफ्टर सनडाऊन. तोरू दत्त इन हर ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोएम स्पीक्स इन प्रेज ऑफ हिज डेडिकेशन. म्हणजेच तोरू दत्त यांनी या विक्टर ह्युगो यांच्या कवितेचं ट्रान्सलेशन या ठिकाणी करून पाठपरिचय करून आपल्याला दिलेलं आहे. कवितेचं रसग्रहण करत असताना पॅराफ्रेजमध्ये आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये. तर तशा प्रकारचं व्हिक्टर ह्युगोनी जरी ती कविता ट्रान्सलेट केली असेल पण त्याचबरोबर तोरू दत्तनी आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये कशा पद्धतीने लक्षात येईल यासाठी त्यांनी ट्रान्सलेट करून सांगितलेली आहे. तर ती या कवितेमध्ये एखाद्या शेतकऱ्याची व्यथा कशी असते, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जसा तो काम करत असतो शेतामध्ये, सूर्यास्त झाल्यानंतरसुद्धा त्याची पावलं घराकडे जाण्याकडे इच्छा झालेली नसते, असं हार्डवर्किंगचं काम अशा शेतकऱ्यांचं या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. नाव नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा, थीम. थीम म्हणजे ती जी कविता असेल ती कविता कशावर आधारित आहे, त्याचा काय म्हणजे काय नेमकं भूमिका स्पष्ट केली आहे त्या कवितेमध्ये, त्याची सेंट्रल आयडिया काय, थीमलाच काय म्हणतात सेंट्रल आयडियासुद्धा म्हटलं जात असते. तर बघा आता काय कशावर आधारित केलेली आहे ही कविता, बघा कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही. द पोएम इज ओव्हन अराउंड द थीम ऑफ द फार्मर. सुरुवातीलाच सांगितलं, कारण सोवर म्हणजे पेरणी करणारा, पेरणी करणारा म्हणजे कोण असतो, शेतकरी. तर ही जी कविता आहे ही एका शेतकऱ्यांच्या भोवती म्हणजे त्यांच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर ही कविता आधारलेली आहे. सर्वेइंग हिज लँड, टेकिंग अपॉन हिमसेल्फ द हार्ड वर्क टू टिल इट अँड प्लॉडिंग ऑन इन टू द नाईट इवन आफ्टर द डे इज डन. ही सिक्स नायदर हेल्प नॉर कंपनी बट डज व्हॉट नीड्स डुईंग. म्हणजेच काय, या ठिकाणी जो फार्मर आहे तो फार्मर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे जे त्याला आवश्यक कामं असतात रोजची दैनंदिन जशी कामं असतात त्या पद्धतीने शेतातील तो कामे त्या ठिकाणी अगदी गरजेपुरतं त्या ठिकाणी तो करत असतो. एक गरज म्हणून त्याला ते करणे गरजेचं असते. नाव नेक्स्ट पॉईंट बघा काय दिलेलं आहे, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज ऑर स्टाईल. हा एक पॉईंट आलेला असतो त्या ठिकाणी सुद्धा. तर या पॉईंटमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे हे सर्वप्रथम जाणून घ्या, की जेणेकरून त्या पोएममध्ये जे काही फिगर ऑफ स्पीच आलेले असतील त्याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करणं गरजेची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर ही कविता म्हणजे ही जी पोएम आहे या पोएममध्ये कशा प्रकारचे राईम स्कीम आलेले आहे हे सुद्धा तेवढेच आपल्याला माहिती करून घेणं गरजेची गोष्ट आहे. लेट अस सी. द पोएट हॅज यूज फिगर ऑफ स्पीच like
ॲलिट्रेशन, अँटिथेसिस, हायपरबोल, इन्व्हर्जन, पर्सोनिफिकेशन, रिपिटेशन एक्सेट्रा. म्हणजेच काय, या ठिकाणी कवयित्रीने काय केलेलं आहे, या पोएममध्ये नंबर ऑफ फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहे, म्हणजे वापरण्यात आलेले आहे. आता तुम्हाला यापैकी जेवढे काही पेपरमध्ये आठवत असेल, म्हणजे समजा 1-2 सुटले तरीच काही हरकत नाही, पण जे आहे ते लिहिणं गरजेची गोष्ट आहे. जसं की ॲलिट्रेशन, हायपरबोल, अँटिथेसिस, इन्व्हर्जन, पर्सनिफिकेशन, रिपिटेशन यासारख्या गोष्टी यामध्ये घेणं गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे. द वर्ड इमेजरी शॅडोज रन अक्रॉस द लँड्स प्रेझेंट्स क्लिअर पिक्चर ऑफ नॅचरल फेनोमिनन. तर ही जी लाईन दिली आहे पोएममध्ये आपल्या, शॅडोज रन अक्रॉस द लँड्स प्रेझेंट्स क्लिअर पिक्चर ऑफ नॅचरल फेनोमिनन, म्हणजे ही जी लाईन आहे ही कशाची आहे, इमेजरी. म्हणजे आपलं एक इमेजरी म्हणजे त्या ठिकाणी काय होते, शॅडोज जे असतात संध्याकाळचे असतात, काय होतात संध्याकाळच्या वेळेस, आपण वर्गामध्ये बघितलेलं आहे, ज्या शॅडोज असतात त्या शॅडोज आपल्यासोबत असतात, नाही का. आपण जसं जसं चालत राहतो तसं आपल्या शॅडोसुद्धा आपल्यासोबत काय असतात, सोबत असतात. द राईम स्कीम इज ABAB. या पोएममध्ये ABAB ही राईम स्कीम यूज केलेली आहे, विच प्रोव्हाइड अ प्लीजिंग रिदम. दिस डिव्हायसेस एनहेन्स द ब्युटी ऑफ द पोएम. त्यामुळे ह्या कवितेला अधिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. कोणत्या राईम स्कीममुळे, ABAB. नेक्स्ट पॉईंट, स्पेशल फीचर्स. आता तुम्ही एवढा जरी पॉईंट लिहिला तरी सफिशियंट आहे. म्हणजे स्पेशल फीचर म्हणजे खास वैशिष्ट्य कोणती दिलेली आहे, यामध्ये या पोएममध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स यूज केलेले आहे, हे याविषयी माहिती बघायची आहे. बघा, देर इज एम्पेसाइज म्हणजे भर देणे, ऑन द हार्डवर्क विच द फार्मर परफॉर्म्स अनकम्प्लेनली डे अँड नाईट अँड द विविड डिस्क्रिप्शन ऑफ द डस्ट, द सेटिंग सन अँड द फिगर अगेन्स्ट द सनसेट. There is use of poetic language adding to the novelty and beauty. This is not an ordinary language inversion as the poetic device adds effect. म्हणजेच बघा, स्पेशल फीचर काय सांगितलेलं आहे, कशाविषयी सांगत आहे, काय याचं वैशिष्ट्य आहे. तर शेतकरी जो आहे, कवितेमध्ये जे दाखवणारे शेतकरी आहे, तो शेतकरी काय करतो आहे, डॉनपासून तर डस्कपर्यंत, डॉन म्हणजे पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत शेतकरी हा शेतात कुठल्याही प्रकारची म्हणजे अनकम्प्लेनली कुठल्याही प्रकारची तक्रार न करता तो दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत करत असतो. हे त्याचं स्पेशल फीचरमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याला करणेच आहे, डे अँड नाईट, म्हणजे दिवस असो रात्र असो, तो दिवस रात्र शेतामध्ये काय करत असतो, राबराब करत असतो. नाव नेक्स्ट पॉईंट, व्हॅल्यूज अँड मेसेज. म्हणजे काय संदेश मिळेल आपल्याला, कोणत्या प्रकारची मूल्य सांगितलेली आहे या पॉईंटमध्ये ते बघायचं आहे. द पोएम गिव्ज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज. अतिशय सुंदर असा महत्त्वाचा मेसेज दिलेला आहे. इट ब्रिंग्स इन टू फोकस द इम्पॉर्टन्स ऑफ द फार्मर अँड हिज अनरेकग्नाइज सर्व्हिस टू सोसायटी. वन नीड्स द फार्मर फॉर वन्स सर्वायवल. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, या कवितेमध्ये आपल्याला अतिशय सुंदर असा मेसेज देतात. इट ब्रिंग्स इन टू फोकस द इम्पॉर्टन्स ऑफ द फार्मर अँड हिज अनरेकग्नाइज सर्व्हिस टू सोसायटी. समाजसेवा म्हणजे अप्रत्यक्षरित्या कशाबद्दल समाजसेवा करायची आहे, हे सुद्धा महत्त्व आपल्याला या ठिकाणी या पोएममधून दिसून येतं आहे. वन नीड्स द फार्मर फॉर वन्स सर्वायवल. म्हणजे यामुळे काय होतं आहे, शेतकरी आपला राबतो आहे आणि सगळ्या देशामध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे बिचारी, तेवढ्या लोकसंख्येला तो काय करतो आहे, अन्नदाता म्हणून कार्य करत आहोत, नाही का. नाव नेक्स्ट पॉईंट, लास्ट पॉईंट. आता यानंतर शेवटचा पॉईंट कोणता राहील अप्रिसिएशनमधला, बघा. माय ओपिनियन अबाउट द पोएम. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला युअर ओपिनियन अबाउट द पोएम असं राहत असते, तर तुम्हाला युअरच्या ऐवजी आन्सरमध्ये लिहित असताना काय लिहावं लागेल, माय ओपिनियन अबाउट द पोएम असं लिहावं लागेल. आता तुम्ही फक्त असं जर लिहिलं, आय लाईक द पोएम व्हेरी मच, तरीही चालेल, किंवा त्याला एक्सपांड जरी केलं ॲन्सरला तरीही काही हरकत नाही. म्हणजे मला ही कविता अतिशय आवडते. इट प्रेझेंट्स अ पॉझिटिव्ह अँड रिस्पेक्टफुल पिक्चर ऑफ द फार्मर. या कवितेमध्ये शेतकऱ्याचं अतिशय सकारात्मक भूमिका चित्र आपल्याला दर्शवलं गेलेलं आहे. आय ऑल्सो अप्रिशिएट द क्वालिटीज ऑफ द फार्मर दॅट आर डिपिक्टेड इन हिज पोएम. आय वॉन्ट टू ॲक्वायर these qualities and positive approach to develop
माय लाईफ. आय ऑल्सो रिअलाइज द वर्थ ऑफ द फार्मर्स वर्क. इट क्रिएट्स रिस्पेक्ट विथ द वर्क ऑफ द फार्मर. म्हणजेच काय, म्हणजे ज्यापरी शेतकऱ्यांनी आपलं सर्व जीवन त्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये अर्पण केलेलं आहे, तसंच मी सुद्धा काय करणार आहे, निस्वार्थी भावनेने सुद्धा समाज जीवनाकरता माझं जीवन अर्पण करणार आहे. त्यामुळे मलासुद्धा या शेतकऱ्यांचा खूप अभिमान वाटतो आहे. कारण आणि आजही शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असं म्हटलं गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अप्रिसिएशन लिहित असते वेळेस अशा प्रकारचे पॉईंट्स तुम्हाला जवळपास 5 पॉईंट्स किंवा 6 पॉईंट्समध्ये अप्रिसिएशन कव्हरअप करायचं असते. तर हे सर्व अप्रिशिएशनला जेवढे काही पॉईंट्स टाकलेले आहेत ते वहीमध्ये नोंद करून घ्या आणि ते पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे पेपरमध्ये लिहिता येईल. लेट अस स्टॉप हिअर. विल मीट टुमॉरो द सेम टाईम. थँक्यू.